लातूर शहरातील गरुड चौक परिसराला मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच अन्य प्रमुख मागण्यांसाठी मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। लातूर शहरातील पूर्व भागातील गरुड चौक, महादेवनगर, करीमनगर, प्रबुद्धनगर, नूरजहां कॉलनी भागात वर्षानुवर्ष नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। आमची कामे करा म्हणून महापालिकेत गेले असता ग्रामपंचायतकडे जा असे म्हटले जाते आणि ग्रामपंचायतकडे गेले असता महापालिकेला जा असे सांगून हात झटकले जातात। लातूर मतदारसंघाचे आमदार यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले असता ते देखील आजपर्यंत काही करू शकले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। गरुड चौकात गतिरोधक नसल्यामुळे नेहमी अपघात होत आहेत। गरुड चौकातून नॅशनल हायवे 361 गेल्यामुळे येथील सर्कल काढण्यात आले। ते सर्कल पुन्हा बसवून वायू प्रदूषण नियंत्रित करणारे कारंजे बसविण्यात यावेत। कायमस्वरूपी पोलीस मदत केंद्राची स्थापना करावी। महादेवनगर, नूरजहां कॉलनी, प्रबुद्धनगर भागात रस्ते गटारी नसल्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरतय। या ठिकाणी रस्ते गटारी करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। तसेच अनेक नागरिकांचे मतदान महापालिकेने वगळले आहेत, ती नावे पुन्हा समाविष्ट करून मतदानाचा हक्क द्यावा। या आणि अन्य मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कसं आहे, आम्हाला रोड नाला नाही, आमच्या घराने सगळं पाणी घुसतंय, आमच्या सगळ्या लोकांना आमच्याकडे कोण बघत नाही, आमच्याकडे नगरसेवक नाही, तर आम्हाला सगळ्या समस्या, सगळ्या महिलांना आम्हाला सगळं सहन करावं लागतं। आणि कचऱ्याची गाडी नाही, नाली नाही, आम्हाला रोड नाही। आमच्याकडे 20 वर्ष झाला नगरसेवक आमच्याकडे येत नाही, तुमच्या हद्दीत एरिया नाही म्हणतात आम्हाला। मग आम्ही जायचं कुठं? गुडघे इतकं पाणी आमच्या घराने, आम्ही सगळे लेकर बाळे घेऊन आम्ही तसंच पाण्यामध्ये बसतो। आम्ही लाईटीचं बाहेरचे रोडचे लाईटी नाही तर काय नाही, सगळ्या अंधारामध्ये बसावं लागतं आम्हाला। मग आम्ही काय करावं? करीमनगर, महादेवनगर, हा नगरसेवक कोणता हा आम्हाला ते तर सांगून द्या। तर आमचे बिमार पडले, मग आम्ही कोण बघणार? त्यांना सांगा आम्हाला पाहिजे का नाही कोणाचं हक्काचं काही? हा रे, मतदान नको, आम्ही मतदान कुठं करायचं? आम्हाला मतदान तर पाहिजे। आमदारकडे गेलो होतो पण आम्हाला आमदार भेटले नाहीत। महादेवनगरला आज 15 वर्ष झालं मतदान नाही। जसं रणसुभे होते तसं आम्हाला महानगरपालिकेच्या बाहेर काढून टाकले, म्हणजे वार्डातूनच काढून टाकले। आणि आम्ही महानगरपालिका गेलो गे म्हणते त्यांनी ग्रामीणला जावा, ग्रामीणचे म्हणते तुम्ही आमच्या हद्दीत नाहो। मग आम्ही जायचं कुठं? ही पहिला मुद्दा। आणि दुसऱ्या वेळेस तुम्ही अमित भायाकडे गेलो, आम्ही आमच्या घरामध्ये आज 2 वर्ष झालं आम्ही टेम्पो करू गल्लीतल्या बाया गेलतो, या थांबा थांबा साहेब यायलेत म्हणून आम्ही 3 घंटे तिथे बसलो। 10:30 वाजले, अमित भाई आम्हाला भेटले नाहीत। कसे करून आले, दुसऱ्या दिवशी आले आणि त्यांनी म्हणले 2 दिवसामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये मुरुम येऊन पडल। आज 2 वर्ष झालं अमित भाईने यावं इथे नाक्यावर आणि किती मुरुम टाकलाय दाखवावं। मला एवढंच बोलायचं। 30 वर्षापासून इथे राहतो, प्रबुद्धनगर येथे रोड नाही, नाली नाही, घंटा गाडी नाही, आम्हाला 20 वर्षापासून मतदान सुद्धा नाही। अमित भायाकडे किती वेळेस आम्ही चक्रा मारलो, त्यांनी साधा आम्हाला मुरुम सुद्धा टाकून दिला नाही, चालता येत नाही। दूधवाले येऊन पडतात आमच्या इथं, त्या दूधवाल्याचा पाय मोडला। मग आता आम्ही माणसं कसं वागायचं? त्याला एक दिवस एक वेळेस येते तर पाय मोडून घेऊन आम्ही कसं राहायचं? ऑटोवाले येणार, आम्हाला कसली सुविधा नाही, लाईट नाही, रोड नाही, पाणी नाही, नाले नाही, सगळं पाणी सगळं आता सध्या आमच्या नाल्या सगळ्या तुंबून घरात पाणी आहे, नाल्यावर पाणी घरात। नमस्कार, मी सचिन चव्हाण। नॅशनल हायवे 361 यांच्या झालेल्या चुकामुळे या गरुड चौक भागामध्ये सर्कल नाहीये, स्पीड ब्रेकर नाहीये, त्यामुळं मागच्या काही दिवसांमध्ये 2 व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। या ठिकाणी तात्काळ स्पीड ब्रेकर बसवावं, सिग्नल चालू करावे, पूर्ण वेळ ट्रॅफिक कर्मचारी द्यावा आणि प्रभाग क्रमांक 3 मधील व 2 मधील महादेवनगर, प्रबुद्धनगर, जयनगर या भागातील जे नावं वगळलेले आहेत त्यांना तात्काळ महानगरपालिकेमध्ये त्यांचे नाव समावेश करावे आणि त्यांना मतदानाचा हक्क द्यावा। या प्रमुख मागण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे आणि शासनानं जर याचा विचार नाही केला तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या पुढे करणार आहोत। या ठिकाणी आमच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी तहसीलदार साहेब आले होते, तसेच विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेब होते आणि हायवे अथॉरिटीचे पण आले होते। यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की 4 दिवसामध्ये या ठिकाणचे जे सिग्नलचे काम, स्पीड ब्रेकरचे काम करण्यात येईल। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।